Cancer Healer Center, a new beginning. एका पराभवानं खचणार नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य. पवारांचा कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने लढण्याचा संदेश. गृहमंत्री अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्र्यांचा रायगड पाहणी दौरा. भरत गोगावले, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील रायगडची पाहणी करणार. तर अमित शहा 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर. कुंभमेळा नामकरणावरून महंतांच्या वादात मंत्री गिरीश महाजनांची मध्यस्थी. कुंभमेळ्यासाठी नाशिक, त्र्यंबकेश्वर दोघांचं नाव लागावं यासाठी प्रयत्न. महाजनांची प्रतिक्रिया. नाशकातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर. नगरविकास खात्याकडून मंजुरी. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष दर्जाचा फायदा होणार. कुणाल कामराबाबत आता 3rd डिग्रीचा वापर करावा लागेल. वरिष्ठांच्या सूचनेमुळे आम्ही संयम बाळगून. शंभूराज देसाईंची कामरावर प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त. सुरक्षेसाठी नागपुरात 4000 पेक्षा जास्त पोलीस तैनात. प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार. कोरटकरला आज कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार. पोलीस कोरटकरला अज्ञात स्थळी ठेवल्याची माहिती. मोदींची सौगाते मोदी हे तर सौगाते सत्ता आहे. बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार. भाजपनं हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. चांगला कार्यक्रम आणला तर त्यात वाईट वाटण्याचं काम काय. सर्वधर्म समभाव ही आपली परंपरा. उद्धव ठाकरेंच्या मोदींवरील टीकेनंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर. शिवसेना एकच, बाकी आहे ती गद्दार एसनशी सेना. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. तर बदनामी झाल्याचं त्यांना वाटतंय म्हणजे ते गद्दार आहेत. ठाकरेंची टीका. आमची भूमिका आधी आणि आता सुद्धा सारखीच. ठाकरेंप्रमाणे आम्ही इतरांकडे झुकलेलो नाही. मंत्री संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. इंदिरा गांधींच्या काळातच संविधानाला हात लावला गेला. इंदिरा गांधी न्यायालयापेक्षा स्वतःला सुप्रीम समजत होत्या. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा 1 मे पर्यंत हटवा, अन्यथा आम्ही स्वतः पुढाकार घेऊन हटवू. संभाजी ब्रिगेडचा सरकारला निर्वाणीचा इशारा. वाघ्याची अडचण काय, तर ती होळकरांनी निधी दिलाय याची अडचण. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंग राजेंचा टोला. तर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून राजकारण करणारे शिवरायांच्या स्मारकाबाबत गप्प का, ठाकरेंचा सवाल. नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील 3 आरोपींच्या घरावरील बुलडोझर कारवाईला न्यायालयाची स्थगिती. आरोपी अहफाज अफसर आणि मोहम्मद साफवान अब्दुल राशीद यांच्या घरावर चालणार होता बुलडोझर. संतोष देशमुखला लाकडी काठी, प्लास्टिकचा पाईप, क्लच, वायर, गॅस पाईप अशा हत्यारांनी मारहाण केली. गुलेनं देशमुखांच्या छातीवर उडी मारत लघुशंका केली. सुदर्शन गुलेच्या जबाबात देशमुखांच्या हत्येची 2 तासांची क्रूर कथा. अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली. आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारची पोलिसांसमोर कबुली. तर प्रतीक घुलेनं हत्या केली ती जागाही दाखवली. झाडाझुडपात लपवलेले हत्यार सुद्धा पोलिसांच्या ताब्यात. चंद्रकांत खैरेंकडून बलात्कारातील आरोपी आसारामचं समर्थन. तर आरोपी असले तरी आसाराम बापूंचा संप्रदाय अद्याप संपला नाही. आसाराम बापू अद्याप दोषी सिद्ध झाले नाहीत. खैरेंचं अजब वक्तव्य. नवी मुंबई शहरात आज सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन. मुंबई मडगाव आणि मडगाव मंगळूर वंदे भारत एक्सप्रेसच्या एकत्रीकरणाच्या हालचाली सुरू. कोकणवासियांच्या हक्काची वंदे भारत दक्षिणेच्या अंगणात उभी करण्याचा घाट. कोकणवासियांमध्ये यामुळे प्रचंड अस्वस्थता. पश्चिम रेल्वे मार्गावरील आजही एसी 17 लोकल रद्द. तर एसी लोकल रद्दाचा प्रवाशांना फटका. लोकल प्रवाशांकडून यामुळे संताप व्यक्त. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 या क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. IPL मध्ये लखनौचा हैदराबाद संघावर 5 विकेट्स राखून दणदणीत विजय. शार्दुल ठाकूरची भेदक गोलंदाजी. तर निकोलस पूरनची
70 धावांची तुफान खेळी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.